हॅलो. तर पार्ट 1मध्ये आपण बघितलं मसाला रेडी झाला होता. तर आता आपण बघूया पुढचं रेसिपी. आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं आहे आणि नंतर ते तेलाला थोडंसं मीडियम थंड होऊ द्यायचं आहे आणि ते तेल मसाल्यात ॲड करा. हळूहळू तेल मसाल्यात टाकत राहा आणि मसाला हलवत राहा, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. मसाल्याला नीट हलवत राहा. मसाला नीट मिक्स झाला की त्यात कैऱ्या टाका. कैऱ्यांना नीट मसाला लावा. व्यवस्थित मसाला लावून झाला की त्याला एका डब्यात भरून द्या. हळूहळू करून सर्व कैऱ्यांना मसाला लावा आणि सर्व मसाला आणि कैऱ्या एका डब्यात टाका. आणि नंतर 2-3 दिवस त्या लोणच्याला नीट हलवत राहा आणि त्याला एका सुती कापडाने वरून बांधून हवेत उघडं ठेवा. आणि 4-5 दिवसानंतर आपलं लोणचं खूप टेस्टी आणि स्वादिष्ट होईल आणि हे 2-3 वर्षापर्यंत आरामात राहू शकतं. थँक्यू.